झी 24 तास एक पाऊल पुढे. ब्रेक नंतर आपलं स्वागत आणि आपल्या सोबत आहेत राजेश तांबे. पासवर्ड श्रीमंतीचा या कार्यक्रमाअंतर्गत आपण त्यांच्याकडनं जाणून घेतोय शेअर बाजाराविषयी आपले प्रश्न आणि त्याचं उत्तर. एक फोन येतोय नचिकेत पुण्यावरनं. बोला नचिकेत, तुमचा प्रश्न. राजेश सर नमस्कार, मी नचिकेत मोगे बोलतोय पुण्याहून. नमस्कार सर, मला माझे दोन प्रश्न होते. माझ्याकडे कॅनरा बँकेचं होल्डिंग आहे 200 क्वांटिटी. आणि माझा दुसरा प्रश्न आहे की सर निफ्टीचे आता एक पुढच्या म्हणजे एक 12 महिन्याचं काय ट्रेंड राहील? 12 महिन्याचा ट्रेंड काय राहील? निचिकेतचा पहिला प्रश्न तर फार छान की त्यांनी विचारलं की कॅनरा बँक कशी आहे. तर मी आत्ताच सांगितलं की पब्लिक सेक्टरमध्ये फार छान आहे. याच्यामध्ये असं असतं की कासा कोणाकडे सर्वात जास्त हायएस्ट आहे. करंट अकाउंट्स आणि सेव्हिंग्स बँक अकाउंट बँकेला कोणाकडे जास्त आहे. फिक्स डिपॉझिटवरती तुम्हाला इंटरेस्ट द्यावं लागतं ना, करंट अकाउंटवरती काही नाही आहे. तर मग माझी कशी आहे, मला फंड्स खूप इझिली मिळतात. दॅट इज व्हॉट द कॉन्सेप्ट इज. तर कॅनरा बँक खूप छानच आहे नचिकेत, आणि तिथे तुम्ही होल्ड करून ठेवा. आणि दुसरा जो प्रश्न आहे नचिकेतनी, निफ्टी 12 महिन्यामध्ये कशी राहणार, म्हणजे हा मला ते विचारतात आहे हा की सट्टा खेळण्यासाठी की सट्टा 12 महिन्यामध्ये कसा खेळू. सट्टा खेळण्याची मी सलाह कोणालाही देत नाही. नक्कीच सट्टा आहे, नशीब आहे. हातावरच्या तळहातावरच्या रेषाही दर 6 महिन्यांनी बदलतात असं कोणीतरी म्हटलंय. तर आपण निफ्टी बद्दल तरी कसं बोलायचं? पुढचा फोन येतोय सचिन आहेत सांगलीवरनं. बोला सचिन, तुमचा प्रश्न. सचिन, माझा आवाज ऐकू येतोय तुम्हाला? हा, प्रश्न विचारा तांबे सरांना. ओके. हॅलो. हा बोला सर, मी सचिन सावंके बोलतोय. हो, मी सचिन सावंके मर्चंट नेव्हीत आहे. माझा मी LIC मध्ये वार्षिक हप्ता 1 लाख भरतो. अच्छा, मग म्हणजे तुम्ही काय इन्शुरन्स घेतलाय की त्यांचा म्युच्युअल फंड घेतलाय? नाही, इन्शुरन्स घेतलाय मी. अरे राजा सचिन, मर्चंट नेव्हीमध्ये देतोय, देवानी बुद्धी दिली आहे ना. 1 लाख रुपये वर्षाचे प्रीमियम भरतोय, ते कशासाठी? इन्शुरन्ससाठी. अरे मर्चंट नेव्हीमध्ये चांगला पैसा मिळतो, टॅक्स फ्री पैसा आहे. तर LIC मध्ये इन्शुरन्स कशासाठी करायचं? कंपनी पण इन्शुरन्स करते, त्याच्यावरती अजून 1 लाख रुपयाचा इन्शुरन्स केलं. जो एजंट आहे तो म्हणत असेल मला सचिन सारखे अगर असे 100 सचिन या 10 असे सचिन मिळाले तर देन आय मेड इट. अरे बाबा, मूर्खताचा कहर आहे तो. नुसता तुझा जो एजंट असेल ना, तो नुसता जिलबी खात असेल की त्याला फुकटचे 10,000 आणि 15,000 रुपये याचे मिळत असेल कमिशनमध्ये. अरे तुम्ही लोक, सुशिक्षित लोक, हे अशी सगळी कामं कशी करू शकता? दुःख मला इथे होतं. तुम्हाला हे एजंट लोक जे ज्याच्याकडे काही शिक्षण नाही, हे तुमच्यापेक्षा हुशार रे. मग तुमचं शिक्षण काय कामाचं? सचिन, डिप्रेसिंग आहे, डिप्रेसिंग. नक्कीच सर. एक सचिन हा प्रतिकात्मक फोन आहे. आपण महाराष्ट्राला अर्थ साक्षर करण्याची चळवळ आहे. मला सांगा सर, या निमित्तानं इन्शुरन्सची मोह कोणालाही असणं हे वावगं नाही, गैर नाही. कारण प्रत्येक माणसाला एक सिक्युरिटी असते म्हणून तो इन्शुरन्स काढतो. पण हा किती टप्प्यापर्यंत त्यानं काढावा सर्वसामान्यांनी, असं तुम्हाला वाटतं? सर्वात पहिले तुमचा प्रश्न फार छान देसाई साहेब. इन्शुरन्स म्हणजे हे की जेव्हा तुम्ही इन्शुरन्सचे पहिले 2 फंडे एजंट कधी तुम्हाला येऊन सांगत नाही, तो तुम्हाला अशी पॉलिसी चेपून जातो ज्याच्यामध्ये तुम्ही प्रीमियम सर्वात जास्त देणार. बरोबर आहे? बरोबर आहे. माझं म्हणणं हे इन्शुरन्स तो तुम्ही घ्यायला पाहिजे, असा प्रॉडक्ट इन्शुरन्सचा घ्यायला पाहिजे ज्याच्यामध्ये द इन्शुरन्स प्रीमियम व्हॉट इज बीन पेड इज द लिस्ट. ते तुम्हाला अशी पॉलिसी चेपून जातात की ज्याच्यामध्ये तुम्ही त्यांना दक्षिणा द्यायची जास्त आणि त्या कमिशनमध्ये त्यांना दक्षिणा मिळते. राजा, हाच तर मार्केटिंग गेम आहे. सगळा मिस सेलिंग आहे इन्शुरन्समध्ये. आणि रेग्युलेटर आहे त्यालाही माहिती आहे मिस सेलिंग होऊन राहिलं. नक्कीच. एकूणच या सगळ्याच्या जर आपण चित्र पाहिलं तर प्रत्येक महाराष्ट्रातल्या 10 माणसामागे प्रत्येक 4 ते 5 माणसाची नाती आणि मैत्री या पॉलिसी आणि एजंटच्या नादापायी तुटली गेलेली आहेत. कारण बहुतांशी लोक एजंट होतात आणि मग पॉलिसी घेत नाही. ऑलरेडी त्यांच्याकडे 3-4 असते. तर किती पॉलिसी घ्याव्यात असं तुम्हाला वाटतं? किती पॉलिसी घ्यावा हे तेव्हाचं पॉलिसीचं जे डिसिजन होतं की जेव्हा माझे वडील गव्हर्नमेंट जॉबमध्ये होते आणि गव्हर्नमेंट जॉबमध्ये केव्हा सॅलरीज काही नव्हत्या आणि गव्हर्नमेंटचं अकोमोडेशन असायचं आणि ते म्हणायचे रिटायर झाल्यानंतर कोकणामध्ये जाऊन घर बांधणार. कोकणात जाऊन घर बांधणार. तर त्याच्यासाठी घर बांधण्यासाठी माणूस इन्शुरन्स पॉलिसी घ्यायचा, त्याच्या अगेन्स्ट त्याला लोन मिळायचं. तेव्हा पगार काही नव्हते. कळलं का देसाई? आता पगार काय आहे? इन्शुरन्स इन्व्हेस्टमेंट इज ऍब्सोल्युटली युजलेस. रिटर्न 6% नाही. नक्कीच. अरे कशाला, जेव्हा आहे ना एवढे चांगले पगार, सरकार देतंय ना एवढे चांगले पगार, कशाला त्या इन्शुरन्सच्या कॉन्सेप्टच्या मागे जाता? बघा ना पासवर्ड श्रीमंतीचा, आणि व्हा ना काहीतरी अंमल करावं. नक्कीच. सरकारवर विश्वास ठेवा, त्याहीपेक्षा पगारावर विश्वास ठेवा, कारण यातही दडलाय पासवर्ड श्रीमंतीचा. एक फोन येतोय अमित पाटील कोल्हापूरहून. बोला अमित पाटील, प्रश्न. फोन ड्रॉप झालेला. आपण त्यांच्याशी बोलणारच आहोत, पण तुर्तास वेळ झाला एका छोट्याशा ब्रेकची. पाहत राहा झी 24 तास एक पाऊल पुढे. झी 24 तास एक पाऊल पुढे.